हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल रूप्स आर्ट अँड क्राफ्ट. चला तर आज आपण बघणार आहे सुंदर असा उलनचा हार गणपती बाप्पासाठी किंवा इतर कोणत्याही देवाला तुम्ही घालू शकता. अगदी कापसाच्या वस्त्रासारखा आपला हार बनून तयार होतो. आपण बेबी उलन घेतलेलं आहे, सॉफ्टवालं. मी छोट्या साईजमध्ये बनवलेला आहे. दोन्ही साईडनी 5-5 फ्लावरचा वापर केलेला आहे. तुम्ही यापेक्षा मोठाही बनवू शकता. 10 किंवा 11 फुलं किंवा त्यापेक्षाही मोठा बनवू शकता. खाली मी कळ्या लावलेल्या आहे छोट्या छोट्या, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा आपला हार बनून तयार झालेला आहे. चला तर बघूया कसा बनवायचा आणि कोणकोणते कलर लागणार आहे. आपल्याला 4 कलर लागणार आहे, रेड, ग्रीन, येलो आणि व्हाईट. सर्वात आधी आपण कळी बनवणार आहे. स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे आपल्याला. आपल्याला छोट्या साईजचे क्रोशे वापरायचा आहे. माझ्याकडे 2 आहे अवेलेबल. मी त्या एक 0.8 mm आणि एक 2.8 mmचा, मी 2.8 mmचा वापरत आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आधी आणि आपल्याला 12 चेन बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत आपण मोजून घ्यायचे आहे 12 झाले की नाही. तर आपल्याला पहिली चेन स्किप करायची आहे आणि दुसऱ्या चेनमध्ये 2 सिंगल क्रोशिया बनवायचे आहे. 1, त्याच चेनमध्ये आपल्याला अजून एक बनवायचा आहे. म्हणजे पुढच्या 2 चेनमध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशिया बनवायचे आहे. त्याच्यानंतरच्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा आहे. हाफ डबल क्रोशिया म्हणजे 3 जे आपण डबल क्रोशिया बनवतो ना, ते 3 होतात. त्या 3 याच्यातून एकदाच काढायचा आहे. प्रत्येक म्हणजे 2 चेनमधून आपल्याला 2-2 हाफ डबल क्रोशिया करायचे आहे. म्हणजे 4 हाफ डबल क्रोशिया बनवायचे आपल्याला 2 चेन. आता नेक्स्टमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे. नेक्स्ट चेनमध्ये पुढच्या 3 चेनमध्ये आपल्याला 4-4 डबल क्रोशिया म्हणजे 12 डबल क्रोशिया बनवायचे आहे. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे. अगदी सोपं आहे. तुम्ही जर पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्हाला सहज बनवता येईल. नेक्स्ट चेनमध्ये पण आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. 1 2 3 4. परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया म्हणजे 3 चेनमध्ये आपल्याला 4-4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. मध्ये आपल्याला कुठली चेन वगैरे काही घ्यायचं नाही आहे. 1 2 3
4 4 बनवून झाले की नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला आपल्याला 5 डबल क्रोशिया बनवायचे. पुढच्या 3 चेनमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशिया म्हणजे 15 डबल क्रोशिया बनवायचे आपल्याला पुढे. 1 2 3 4 5 परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशिया बनवायचे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत पुढच्या चेनमध्ये आपल्याला 5 डबल क्रोशिया बनवायचे आहे. म्हणजे 3 मध्ये आपल्याला 15 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे. आपले 5 डबल क्रोशिया बनवून झाले की नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला 4 डबल क्रोशिया बनवायचे आहे. 1 2 3 4 डबल क्रोशिया बनवून झाले. 4 डबल क्रोशिया बनवून झाले की 3 चेन बनवायचे आपल्याला. 1 2 3 चेन बनवून झाले की आपल्याला स्लिप स्टिच बनवायची. आधी आपल्याला आपण बनवलेलं आपल्याला गोल गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कळी तयार होते, गुलाबाची कळी. बघू शकता सुंदर अशी गुलाबाची कळी आपली बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून झाली की आपल्याला थ्रेड कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची आहे. खूप सुंदर अशी आपली कळी बनवून तयार झालेली आहे. छोटीशी क्यूटशी कळी तयार झालेली आहे आपली. उरलेले जे 2 थ्रेड आहे त्याची आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे आणि थ्रेड कट करून घ्यायचे आहे. उरलेले एक्स्ट्राचे थ्रेड आपल्याला कट करून घ्यायचे. आपली कळी बनवून तयार झालेली आहे. आपल्याला रेड कलर बाजूला ठेवायचा आहे, ग्रीन कलर घ्यायचा आहे. आता आपण पेटल्स बनवणार आहे, गुलाबाच्या पाकळ्या बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे आणि
5 आपल्याला सिंगल चेन बनवून घ्यायची आहे. 5 सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचे आपल्याला. पाच सिंगल क्रोशिया बनवून झाले की आपल्याला मॅजिक सर्कल क्लोज करायचा आहे. आपला जो छोटावाला थ्रेड आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं मॅजिक सर्कल क्लोज होते. आता आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून झाली. आता आपल्याला 3 चेन बनवायची आहे. 1 2 3 चेन झाल्या की पहिली आपल्याला स्किप करायची. दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा. पहिली चेन स्किप करायची. दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची. आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया करायचा. आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. परत आपल्याला 3 चेन बनवून घ्यायच्या. पहिली चेन स्किप करायची. दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा. म्हणजे तिन्ही चेनमधून एक सहित आपल्याला थ्रेड काढून घ्यायचा आहे. परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करायची आहे. असं करून आपल्याला 5 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. पहिली चेन स्किप करायची. दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करायची. तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशिया बनवायचा. परत नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. परत 3 चेन बनवायच्या. असं सेम प्रोसेस रिपीट करून आपल्याला आपल्या पेटल्स बनवून घ्यायच्या आहेत. आपल्या पेटल्स बनवून तयार झालेले आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची पहिल्या पेटल्स जवळ आपल्याला. आणि आपला थ्रेड कट करून घ्यायचा आहे. थ्रेडची आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. गाठ मारल्यानंतर एक्स्ट्राचा थ्रेड आपल्याला कट करून घ्यायचा. आता आपल्याला आपल्या कळीला पेटल्स अटॅच करायचे आहे. थ्रेड कट करून घ्यायचा आधी. ज्या साईडनं आपण गाठ मारली होती ती साईड आपल्याला कळीच्या साईडनं ठेवायची आहे. आता आपल्याला व्हाईट थ्रेड लागणार आहे. ज्या साईडने गाठ मारली होती त्या साईडने आपल्याला क्रोशिया आत टाकायचा आहे. आपल्याला कळीमधून सुद्धा व्हाईट थ्रेड काढून घ्यायचा आहे आणि एक गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून व्हाईट थ्रेड फिक्स होईल. व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे.
एक्स्ट्राचा थ्रेड कट करून घ्यायचा आहे आणि एक चेन आपल्याला बनवून घ्यायची आहे. थोडा एक्स्ट्रा ओढून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने आपल्याला क्रोशिया आतमध्ये टाकायचा आहे. आपल्याला बाहेरच्या साईडने ओढून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. 2 चेन बनवायचे आपल्याला. आणि आता आपल्याला पफ बनवायचा आहे. आपण जी पहिली चेन घेतली होती त्या चेनमध्ये आपल्याला 5 वेळेस उलन टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे. पफ तयार करायचा आहे आपल्याला. पाच वेळेस थ्रेड फिरवून झाला की आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. परत आपल्याला एक चेन बनवायची आणि परत आपण पफच्या एंडला आपल्याला सुई घालायची आहे आणि परत आपल्याला पफ बनवायचा आहे. 5 वेळेस आपल्याला थ्रेड फिरून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे. परत आपल्याला एक चेन बनवायची. परत सेम प्रोसेस रिपीट करायची. पफच्या एंडला आपल्याला सुई टाकून परत आपल्याला यार्न ओव्हर करून घ्यायचं आहे 5 वेळेस. बनवून झालं की स्लिप स्टिच बनवून घ्यायची आणि थ्रेड कट करून घ्यायचा. यासाठी आपल्याला थोडा थ्रेड एक्स्ट्रा ठेवायचा आहे. थोडा एक्स्ट्रा ठेवायचा थ्रेड. तुम्ही बघू शकता आपलं बनवून तयार झालेले आहे. आपण ते ग्लू गनच्या सहाय्याने चिटकवणार आहे. तुम्ही इतर कोणत्याही फॅब्रिक ग्लूने किंवा दुसऱ्या कोणत्या ग्लूने चिटकवू शकता. व्यवस्थित आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. व्यवस्थित एक पेटल्स आपल्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचे आहे. असे 3ही फ्लावर आपल्याला चिटकून घ्यायचे आहे. आपले खालचे लटकन बनवून तयार झालेले आहे. आता आपण फ्लावर बनवणार. आपल्याला मॅजिक सर्कल बनवून घ्यायचं आहे. 4 चेन बनवायच्या. डबल क्रोशिया बनवायचा. एक डबल क्रोशिया झाला की एक चेन बनवून घ्यायची. 11 टाइम अशी प्रोसेस रिपीट करायची आपल्याला. म्हणजे अशा आपल्याला 12 चेन बनवून घ्यायच्या. 11 चेन बनवायच्या आणि पहिले आपण 4 चेन बनवल्या होत्या ॲज अ डबल क्रोशिया. अशा आपल्या 12 चेन होतात. आपल्याला मॅजिक सर्कल क्लोज करून घ्यायचं आणि स्लिप स्टिच करून घ्यायची. एक चेन. प्रत्येक डबल क्रोशिया झाल्यानंतर आपल्याला एक चेन बनवायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची
आणि 3 चेन बनवून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहे. इथे डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहे आपल्याला. 4 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे. 3 चेन ॲज अ डबल क्रोशिया, म्हणजे असे आपले 5 डबल क्रोशिया बनवून तयार होतात. 5 डबल क्रोशियाचे एक पॉपकॉर्न स्टिच तयार होते. आपले 5 डबल क्रोशिया बनवून झाले की आपल्याला पहिल्या डबल क्रोशियामधून आपल्याला थ्रेड काढून घ्यायचं, म्हणजे एक नॉट करून घ्यायची आहे. परत सेम प्रोसेस रिपीट करायची. मध्ये आपल्याला 2 चेन करायचे आहे. प्रत्येक पॉपकॉर्न स्टिच नंतर आपल्याला 2 चेन करायचे आहे. पाच डबल क्रोशिया, 5 डबल क्रोशिया नंतर पहिल्या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आणि 2 चेन बनवायच्या. आपल्याला सेम प्रोसेस रिपीट करून 12 आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आपले 11 बनवून झालेले आहे. शेवटची बनवायची परत. 1 2 3 4 5 बनवून झाले की पहिल्या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. 2 चेन बनवायच्या. 2 चेन झाल्यानंतर पहिल्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून घेतली की थ्रेड कट करून घ्यायचा आहे. आपला फ्लावर तयार झालेला आहे. असेच आपल्याला सर्व बनवून घ्यायचे आहे. सेम आपल्याला बनवायचं आहे. 4 चेन बनवून घ्यायचे आहे. 1 डबल क्रोशिया, 1 चेन, परत 1 डबल क्रोशिया, 1 चेन, असे आपल्याला 11 बनवायचे आहे. आता आपले 10 पॉपकॉर्न स्टिच बनवून झालेले आहे. 10 पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचे. आता आपण अटॅच कसं करायचं ते बघणार आहे. पॉपकॉर्न स्टिच बनवल्यानंतर आपल्याला 2 चेन घ्यायच्या नाही आहे. आपण नंतर घेणार आहे 2 चेन. आपल्याला दुसऱ्या फ्लावरच्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये सुई टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाकली आहे. आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपण स्लिप स्टिच करून घेतली आहे. आता आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 2. आता आपण पॉपकॉर्न स्टिच बनवून घेणार आहे. 5 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आपले डबल क्रोशिया बनवून झालेले आहे. आता आपल्याला पहिल्या चेनमधून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून झाली की आपल्याला दुसऱ्या फ्लावरच्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये सुई टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपण आधी ज्यामध्ये टाकली त्याच्या साईडच्याच
पॉपकॉर्न स्टिचमध्ये टाकून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आणि 2 चेन करायच्या. आपलं फुल अटॅच झालेलं आहे. आता आपल्याला नंतरचा पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायची आहे. पाच डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहे. पॉपकॉर्न स्टिच झाल्यानंतर 2 चेन घ्यायच्या आणि नेक्स्टमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आणि थ्रेड कट करून घ्यायचा. अशाच प्रकारे आपल्याला सर्व फुलं अटॅच करायचे आहे एकमेकांना. अगदी सोपं आहे. आता नंतरचं बघू आपण कसं अटॅच करायचं आहे. आपल्याला 4 पॉपकॉर्न स्टिच सोडून द्यायचे आहे आणि 5व्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपल्याला अटॅच करायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची, 2 चेन बनवायच्या आणि परत एक पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायची आपल्याला. आता तुम्हाला कळलंच असेल पॉपकॉर्न स्टिच कशी बनवायची. तर स्लिप स्टिच करून घ्यायची. स्लिप स्टिच बनवून झाली की आपल्याला पॉपमध्ये अटॅच करायचं, पॉपकॉर्न स्टिचमध्ये अटॅच करायचं आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची. परत आपल्याला 2 चेन बनवायच्या आणि नेक्स्ट पॉपमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आणि थ्रेड कट करून घ्यायचा. आपले 3 फ्लावर अटॅच झालेले आहे. तुम्ही बघू शकता मी मध्ये 4 पॉपकॉर्न स्टिच सोडलेले आहे आणि मधल्या 2 पॉपकॉर्न स्टिचला अटॅच केलेलं आहे. असं मी दोन्ही साईडनी 5 फ्लावर बनवलेले आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जास्त बनवू शकता किंवा त्यापेक्षा कमीही बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही बनवू शकता. मी 5 याचाच बनवलेला आहे. आता आपण मध्ये लावायचे फुलं बघणार आहे कसे बनवायचे. तर आपल्याला मॅजिक सर्कल तयार करून घ्यायचं आहे आणि 2 चेन बनवून घ्यायचे आहे. एक डबल क्रोशिया बनवायचा आहे, 2 चेन बनवायच्या, स्लिप स्टिच करून घ्यायची, परत 2 चेन बनवायच्या, एक डबल क्रोशिया बनवायचा आणि परत 2 चेन बनवायच्या. असे आपल्याला 6 पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे 2 चेन नंतर, 2 चेन,
एक डबल क्रोशिया, 2 चेन, स्लिप स्टिच, स्लिप स्टिच नंतर 2 चेन, एक डबल क्रोशिया, 2 चेन, स्लिप स्टिच, 2 चेन, डबल क्रोशिया, स्लिप स्टिच, 2 चेन, 2 चेन झाल्या की स्लिप स्टिच करून घ्यायची. आपल्याला अशा 6 पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. दोन चेन, डबल क्रोशिया, एक डबल क्रोशिया, 2 चेन आणि स्लिप स्टिच. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. खूप नाजूक धागा आहे. थ्रेड कट करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मॅजिक सर्कलला क्लोज करून घ्यायचं आहे. एकदम पॅक ओढायचं आहे, मध्ये गॅप नाही राहायला पाहिजे आणि थ्रेडची आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला लाल कलरचे सेम प्रकारे आपल्याला लाल कलरचे 10 फुलं बनवून घ्यायचे आहे मध्ये लावायला. म्हणजे 10 फुलं बनवले म्हणून मी 10 बनवणार. तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही जेवढे जास्त फुलं बनवसाल तेवढे जास्त तुम्हाला मधात लावायला बनवायचे. आता आपण एक लाल कलरचं फूल बनवणार आहे. सेम म्हणजे आपण जसं व्हाईट बनवलेलं आहे सेम त्याच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. मी 9 पॉपकॉर्न स्टिच बनवलेले आहे. 9 पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचे आपल्याला आणि साईडनी 4 पॉपकॉर्न स्टिच सोडून 5व्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे. अगदी आपण आधी जसं केलं होतं तसंच. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला. दोन चेन, पॉपकॉर्न स्टिच, पाच डबल क्रोशिया बनवून आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायची आहे. स्लिप स्टिच करून घ्यायची आणि नेक्स्ट पॉपकॉर्न स्टिचला आपल्याला अटॅच करून घ्यायचं. स्लिप स्टिच, 2 चेन, परत पॉपकॉर्न स्टिच.
पॉपकॉर्न स्टिच करून घ्यायची आहे. चार झाले. आता आपल्याला दुसऱ्या साईडची दुसरी लाईन घ्यायची आहे. 4 सोडून 5व्या याच्यामध्ये आपल्याला अटॅच करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करायची आहे आपल्याला. 2 चेन करायच्या आणि परत पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे. पॉपकॉर्न स्टिच आपले 5 डबल क्रोशा बनवून झाले. आता आपल्याला पहिल्या याच्यातून स्लिप स्टिच करून घ्यायची आणि नेक्स्ट पॉपकॉर्न स्टिचला आपल्याला अटॅच करायचं आहे. दोन चेन बनवायच्या आणि नेक्स्ट पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून थ्रेड कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला रेड फ्लावर अटॅच झालेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये पर्ल अटॅच करायचे. तुम्ही गोल्डन किंवा दुसरे कोणतेही पर्ल अटॅच करू शकता. मी व्हाईट पर्ल घेतलेले आहे. ते रेड याच्यावर उठून दिसतात. तुम्ही गोल्डनही घेऊ शकता. मी व्हाईट थ्रेडमध्ये पर्ल टाकून घेतलेले आहे. ते पर्ल टाकला की एक खाली गाठ मारून घ्यायची. आपल्याला अशा प्रकारे सर्व फुलांमध्ये पर्ल अटॅच करून घ्यायचे आहे. तर आपल्याला मधून क्रोशिया टाकून फूल अटॅच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आणि मागे आपल्याला आपला रेड कलरचं फूल आहे त्याचा थ्रेड उरलेलाच आहे. त्याची आधी गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला नंतर दोन्ही याची गाठ मारून व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. ते निघलं नाही पाहिजेत आपलं फूल. उरलेले एक्स्ट्राचे थ्रेड आपल्याला नंतर कट करून घ्यायचे आहे फिनिशिंगमध्ये. व्यवस्थित अटॅच करायचे आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व फ्लावर अटॅच करायचे आहे.
व्हाईटमध्ये रेड कलरचे फ्लावर आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे. व्यवस्थित आपल्याला ॲडजस्ट करून व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. सिक्स mm चे पर्ल आहे हे. तुम्ही याऐवजी छोटे मोठे कोणते यूज करू शकता. माझ्याकडे 6 mm चे अवेलेबल होते म्हणून मी 6 mm चे पर्ल यूज केलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते पर्ल यूज करू शकता किंवा गोल्डन बीड्स यूज करू शकता किंवा स्टोनही यूज करू शकता. आपण बघणार आहे खालची लटकन कसे अटॅच करायचे. आपले खाली 8 पॉपकॉर्न स्टिच उरलेले आहे, तर दोन्ही साईडनी 4 पॉपकॉर्न स्टिच सोडून आपल्याला मध्ये अटॅच करून घ्यायचं आहे. एक आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे केली. दोन्ही साईडचे आधी अटॅच करून घ्यायचे आणि नंतर मधला अटॅच करायचा आहे. एकदम फिट्ट अटॅच करायची आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अटॅच करून घ्यायचे आहे. एकदम फिट्ट ओढून घ्यायचं आहे. आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे याची. व्यवस्थित आपल्याला एकदम फिट्ट गाठ मारून घ्यायची आहे मागे. नाहीतर ते लगेच सुटून जातात गाठ जर नाही मारली तर. अगदी सुंदर असा आपला हार बनून तयार झालेला आहे. असे सर्व फुलं अटॅच करून झालेले आहे आपले. तुम्ही बघू शकता मी गाठ कशा प्रकारे मारत आहे. सेम तशी गाठ मारून घ्यायची एकदम फिट्ट, जेणेकरून ते खाली लटकणार नाही. आता व्यवस्थित अटॅच झालेले आहे. सर्व फुलं आपण अटॅच करून घेतलेले आहे. आता आपल्याला मागून थ्रेड अटॅच करून घ्यायचा आहे. मी व्हाईट थ्रेड घेतलेला आहे. बरोबर मधून थ्रेड घ्यायचा आहे. मधून घ्यायचे आहे. 4 सोडून द्यायचे आहे दोन्ही साईडने. सॉरी 5 दोन्ही साईडने सोडवायचे आहे आणि मधून आपल्याला थ्रेड काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे.
तुम्ही आतल्या साईडने पुठ्ठा अटॅच करू शकता तुम्हाला जर करायचं असेल तर, पण तो तुम्हाला हार जेव्हा धुवायचा आहे तेव्हा तो काढणं पडतो, त्यामुळे तुम्ही असंही ठेवलं तरी चालते, पुठ्ठा अटॅच केला तरी चालते. मी केलेला नाही, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मोजून घ्यायचे व्यवस्थित, 1 2 3 4 5, नंतर आपल्याला अटॅच करायचे. बरोबर मधून आपल्याला थ्रेड अटॅच करायचा आहे आणि गाठ मारून घ्यायची आहे. थ्रेडची आपला एक्स्ट्रा थ्रेड ठेवलेला आहे मागे, आपल्या हाराच्या साईजनुसार ती ॲडजस्ट करून घ्यायची आहे, मागे गाठ मारून घ्यायची आहे. नंतर आपला सुंदर असा हार बनून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तुम्हाला एकदम सहज बनवता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.